एवढी गर्दी आहे, वर कसं जाणार आता? पाय पण ठेवायला जागा नाहीये. सो हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं खानदेशी पीयूच्या ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही अचानक सकाळी उठल्यावर आमच्या डोक्यात आलं की चला देवीच्या दर्शनाला. तर आम्ही आता निघालोय देवीच्या दर्शनाला वणीगडावर. इथे माझा नवरा मला म्हणतोय की त्यांना सगळे कपडे ढिल्ले होत आहेत, सगळे कपडे अल्टर करावे लागणार आहे, कारण की त्यांचं वजन कमी झालंय आता जिम करून. सकाळी सकाळी वातावरण पण खूप छान होतं, खूप भारी वाटत होतं या वातावरणात. आणि त्याच्यात आम्ही 1-2 रील पण शूट केले. माझे रील सर्व नवऱ्याला टोमणे द्यायचे असतात आणि नवरा कधी भेटत नाही, पण आज गाडीमध्ये म्हटलं एखादा रील काढूया यांच्यासोबत. मग आज रील काढला. आता लागलंय समृद्धी घाटामध्ये आम्ही आलोय आणि इतका भारी झालाय ना हा घाट. खरंच पहिले जो होता ना कसारा घाट, तिथे जायला एवढी भीती वाटायची ना बाबा, गाडी पडते की काय, पलटी होते की काय, अशीच भीती नेहमी वाटायची. आणि आत्ता हा घाट झालाय ना, तर प्रवास करायला पण खूप भारी वाटतं आणि पटकन माणूस लवकर प्रवास होऊन जातो. इथे माझ्या पोरांची चालली आहे मस्ती गाडीमध्ये, पण हे एकमेकांना सोडत नाही. तिथेही मारामारी चालली आहे, भांडणं चालली आहे यांची. आणि सकाळी लवकर निघालो, काहीच खाल्लं पिल्लं नाही ना, त्याच्यामुळे सर्वांना त्रास व्हायला लागलाय. कारण की पोटामध्ये काही नसलं का मळमळ उलटीसारखं होतं. श्रीला बघा, श्रीला पण त्रास होतोय. अवनेशला पण त्रास व्हायला लागलाय. आणि या दोघांचं काय, मला स्वतःला पण खूप आता त्रास होतोय, कसं तरी व्हायला लागलेलं आहे. यांना सांगितलं गाडी थांबवा कुठेतरी. रस्त्यामध्ये दिसला एक ढाबा, तिथे थांबवली. अवनेशला तर उलटी होते बिचाऱ्याला. आलो इथे जेवायला. खरं तर नाश्ता करायला आलो होतो 12 वाजता, कारण पुढे परत उशीर झाला असता. म्हटलं दर्शन घेऊन मग जेवण वगैरे करू, पण मुलं बोलले नाही आम्हाला जेवण करायचंय. मग जेवण करायला इथे 1 तास गेला आमचा. पराठा आहे श्रीचा. पप्पाची भाजी भाकर. एवढा चीज आहे बघा, एवढा एक नंबर आहे. एवढा चीज खायला होतं काय, चीज आवडतं मला, चीज आवडतं. नंतर जेवण वगैरे झाल्यावर आम्ही निघालो आमच्या मार्गे. आता देवीचा गड जसा जसा जवळ येतोय ना, तशी तशी खूप अशी उत्सुकता लागली देवीला भेटायची. इथे आलोय आम्ही आता देवीच्या गडावर. इथे देवीची पहिली पायरी आहे. बहुतेक लोकांना ना हे देवीची पहिली पायरी माहिती नाहीये, ते डायरेक्ट वर गडावर जातात चढून. तर मेन जिथे आपण सप्तशृंगी देवीवर येतो ना, तर तिथे ही देवीचं मूळ स्थान आहे. इथे दर्शन करूनच जायचं असतं. तर इथे बघा आम्ही आलो आहे. गडावरचं वातावरण आहे ना, हे खूप सुंदर असतं. मन असं प्रसन्न होऊन जातं या वातावरणामध्ये. इथे पहिल्या पायरीवर देवीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आता निघालोय वर देवीच्या दर्शनाला. पण तिथे एवढी ट्रॅफिक होती ना बाबा, गाडी जायला सुद्धा जागा नाहीये. आम्हाला वाटलं की मधला वेळ आहे त्याच्यामुळे एवढी गर्दी तर नसणार म्हणून निघालो होतो जायला. पण खरंच एवढी गर्दी होती ना, पूर्ण वर गडापर्यंत गर्दी होती. काही लोक तर तसेच पाठीमागे निघालेत घरी जायला, कारण की जायलाच जागा नव्हती, एवढं आम्ही अडकून गेलेलो होतो. नंतर 1 तास वेट केल्यानंतर थोडी ट्रॅफिक कमी झाली. मग नंतर आम्हाला रस्ता भेटला जायला. तर आता निघालोय गडावर जायला. बघा ट्रॅफिक नाही आहे आता, पण उशीर खूप होऊन गेला, कारण की आम्ही सकाळी 9 वाजता घरातून निघालो, तर आम्ही 4 वाजता गडावर पोहोचलो. एवढी ट्रॅफिक होती. इथे काही लोक सेल्फी काढायसाठी थांबले आहे. याला सेल्फी पॉईंट आहे हा गडावरचा. परत पुढे ट्रॅफिक लागली आहे. आज दर्शन होतं की नाही काय माहिती. गाड्या बघा, गाड्या जाताना तर आहे, पण येताना पण तेवढीच ट्रॅफिक आहे. गाड्याच हालत नाही आहे जागेवरून. कशी तरी गाडी काढत एकदाच आम्ही आलोय आता गडावर, पोचलो गडाजवळ.
आला आला देवीचा गड आला दिसतोय बघा. हा पोचलोय आम्ही फायनली वणी गडावर. व देवीचं गड इकडनं दिसतंय वर. आम्हाला वाटलं गर्दी नसणार, पण आज तर एवढी गर्दी आहे बाबा बाबा बाबा. एवढे लोक येत आहेत दर्शनाला. इथे थांबा हो, नारळ ओटीचं सामान ते घेऊयात. इथे इथे पुढे दुकानात, या दुकानात चपला ते काढू. आली ही देवीची पायरी. आता देवीच्या पहिल्या पायरीपासून मला गुडघ्यावर चढायचंय. गुडघ्यावर चढण्याचं कारण असं की माझा नवस होता. मी रील पण अपलोड केला, त्याच्यामध्ये मला खूप लोकांनी विचारलं की ताई तुम्ही असा नवस का केला. तर नवस मी हा माझ्या मुलासाठी केला होता. जेव्हा तो 3-4 महिन्याचा होता ना, खूप आजारी पडायचा, त्याला सारखं दवाखान्यात ॲडमिट करायला लागायचं. तेव्हा मी नवस केला होता की देवीला बोललेली, म्हटलं माझ्या मुलाला लवकर बरं कर, मी 7 वेळा गुडघे चढून येईल. तर माझे 5 नवस तर पूर्ण झाले होते, 2 बाकी होते आणि आजचा हा 6वा. आता हा कंप्लीट झाला का एकच राहील, मग माझे नवस पूर्ण होतील. सुरुवातीला पायऱ्या चढली तेव्हा एवढी गर्दी नव्हती, पण नंतर देवीचं गाभारा जसा जवळ आला ना, तेव्हा खूप गर्दी होती. पाय ठेवायला पण मला जागा नव्हती, पण तरीसुद्धा लोकांनी बघितलं की ही गुडघ्यावर येते, तर त्यांनी मला जागा करून दिली आणि मी अख्खी शेवटी मी देवीच्या गाभाऱ्यात पोहोचली. आणि इथे गडावर गेल्यावर मला असं वाटलं पण नव्हतं, पण तिथे ना माझे भरपूर असे 3-4 तरी फॅन्स भेटलेत मला, की ज्यांनी मला ओळखलं की तुम्ही रील बनवताना ताई, तुम्ही खूप छान रील बनवतात. असं त्यांचं बोलणं ऐकून मला खरंच खूप भारी वाटलं. असं वाटलं की हा रे, सिरियसली मी कोणीतरी आहे, लोक मला ओळखायला लागलेत. आणि इथे गडावर आहे ना काम चालू आहे कसलं तरी देवीचं, त्याच्यामध्ये हे खडबडीत पायऱ्या आहेत, याच्यावर गुडघे खूप दुखतात. आणि काम चालू असल्यामुळे ना छोटे ती रेती सिमेंट पडायची ना, ते गुडघ्याला टोचलं का अजूनच खूप त्रास व्हायचा. म्हणजे ह्यावेळेस ना गुडघे चढताना मला थोडा त्रास जास्तच झाला, कारण की काम चालू असल्यामुळे सगळीकडे माती वगैरे पडलेली होती. जसं जसं देवीचा गाभारा जवळ येतोय ना, तसं तसं आहे ना पूर्ण म्हणजे जे दुखतंय गुडघे ते पण दुखणं बंद होऊन जातं जेव्हा देवी समोर दिसू लागते. खूप छान वाटते देवीच्या इथे येऊन. सगळं दुखणं माझं विसरून गेलेली आहे. मी गुडघे दुखताय की नाही ते पण मला माहिती नाही. आता दर्शन वगैरे झालं, 5 वाजता उतरलोय आम्ही खाली. आता चाललोय घरी जायला निघालोय. आता पायऱ्यांवरून खाली उतरतोय. इथे माझ्या मुलांची मस्ती चालू झाली. गडणी तू मालकीन, माय बेळी सप्तशृंगी तू मालकीन, वनी गडणी तू मालकीन. चलो आता पुढे जा, पुढे करतो. सोड तू असं वजन पुढे ठेव, असं सोड. बघा किती सुंदर दृश्य दिसतंय. चहूबाजूला देवीचा गड दिसतोय. वातावरण पण खूप भारी आहे. फोटो काढलेत आम्ही, रील काढले. पडून जाशील ना रे.
एवढी मस्ती करतात. ए नाटकी पोरांनो. हा चालू आहे हा रस्ता. इथे आणखीन काहीतरी मंदिराचं काम चालू आहे. म्हणजे देवीच्या इथे ना भरपूर सुधारणा झालेली. पहिलेचा जुना गड तुम्ही बघणार ना, खूप डेंजर होता. त्या मानाने आता तर रोपवे वगैरे भरपूर काही काही आलेलं आहे आणि आता पण काहीतरी काम चाललंय. त्यानंतर इथे आम्ही तळ्याच्या इथे आलो होतो संध्याकाळी. इथे थंडी वाजत होती खूप, कारण की गड असल्यामुळे ना संध्याकाळच्या वेळेला भरपूर थंडी वाजते. आणि तळ्याच्या इथून आहे ना देवीचा गड खूपच भारी दिसतो बघा. वातावरण पण इतकं सुंदर होतं. आता झालं दर्शन वगैरे आणि आता रिटर्नला घरी जायला निघालोय. रात्रच होऊन जाणार आहे आता आम्हाला. आणि येताना पण ट्रॅफिक लागत होती. मी कंटाळून झोपून गेली. एवढा सामसूम रस्ता आहे ना, पूर्ण अंधार, बाजूला घाट आणि काहीच नाही तिथे. आता एवढ्या गाड्या होत्या ना आणि आता आपलीच गाडी दिसते माणसं. मागे सोडून घाटामध्ये बापरे, एवढ्या अंधारात तर मला भीती पण वाटत होती. काहीच दिसत नाहीये, सगळं डोंगर डोंगर दिसतंय आणि पूर्ण अंधार दिसतोय. हे सगळं सामसूम दिसतंय. उचलू नका फोन, गाडी चालवा. त्यानंतर नाशिकला घरी येताना ढाब्यावर जेवायला थांबलो. पोरांना जेवायला बसवलं. सो असा हा माझा आजचा वणीगडाचा ब्लॉग होता. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि लवकरच भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.